बातमी बारामतीतून बारामतीमध्ये रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय होता मात्र याला आता विरोध होतोय। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको अशी धनगर समाजानं भूमिका घेतली आहे। धनगर समाजामध्येच दोन गट यामुळे पडलेले आहेत। अजित पवारांचं नाव देण्यास धनगर समाजानं विरोध केलाय। अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालय आहे आणि याला अजित पवार यांचं नाव नको असं धनगर समाजानं म्हटलंय। या धनगर समाजासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। तुमचं जे नाव स्वर्गीय अजितदादा पवार यांचं देण्यात आलेलं आहे रुग्णालयाला, त्याला तुमचा आक्षेप आहे का? 100% आक्षेप आहे। कारण की बारामतीमध्ये अनेक संस्था असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेमध्ये छेडछाड करण्याचं कारण काय? बारामतीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल होते, बारामतीमध्ये अनेक मेडतमध्ये कॉलेजला नाव दिलेलं आहे, परत इथं अनेक संस्था निर्माण होत आहे। मार्केट कमिटीला अजितदादांचं नाव दिलेलं आहे, कात्रसारख्या दूध संघाला सुद्धा अजितदादांचं नाव द्यावं म्हणून मागणी झालेली आहे। अशा अनेक संस्थेमध्ये अजितदादांचं नाव ऑलरेडी दिलेलं आहे, देण्याचा प्रयत्न चालू आहे। मग ज्या ठिकाणी अहिल्यादेवींचं नाव दिलंय त्या ठिकाणी अशा पद्धतीनं छेडछाड करून एकाच कॅम्पसमधले एकाच व्यवस्थेला नाव बदलण्याची कारण काय आणि देण्याची जरूरत काय होती? 8 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 कॉलेज। मेडतच्या कॉलेजला खरं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे नामकरण देण्यात यावं असा प्रस्ताव फार मोठ्या प्रमाणात देण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव तो झाला नाही। ठीक आहे, पण आता मग मेडत कॉलेजला तुम्ही एक नाव देता, तेच नाव त्याच कॉलेजच्या रुग्णालयाला सुद्धा तुम्ही तेच नाव देता। खरं प्रश्न इथं पडतो की एकाच कॉलेजमध्ये असणाऱ्या दोन्ही वास्तूंना तुम्ही एकच नाव देता आणि तिथून पुढे 8 किलोमीटर ते 7 किलोमीटरवरती एक कॉलेज आहे की तिथं अहिल्यादेवींचं नाव ऑलरेडी कॉलेजला दिलं गेलेलं आहे आणि मग सेम तसंच नाव तुम्ही पाठीमागच्या त्यांच्या ज्या संलग्न संस्था आहेत किंवा हॉस्पिटलला तेच नाव का दिलं जात नाही? नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।